श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. नक्कीच दत्ताचे अवतार म्हणजे स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थांच्या नावाने केलेली प्रत्येक सुरुवात ही आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशाच्या मार्गापर्यंत नेते, आपल्या दुःखांचा अंत नक्कीच करते. वेळ निघून गेल्यावरती सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव स्वामी भक्ता, तुझ्या मनामध्ये जे विचार चाललेले आहेत ते विचार जर तू स्वामींच्या विचाराच्या मानाने ठेवलेस तर नक्कीच या जीवनामध्ये कोणतीच अडीअडचण तुझ्या आयुष्यामध्ये येणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे आयुष्य, या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे हे माणसाच्या जीवनामध्ये येतात. आज बरेच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या कठीण वेळेच्या सामोरे जात आहेत, खूप साऱ्या कठीण वेळेच्या सामोरे जाऊन लढा देत आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर भाग्यवंत आणि भाग्यशाली ठरायचं असेल ना तर या आयुष्यामध्ये स्वामींची भक्ती निर्मळपणे आणि निस्वार्थीपणाने कर. नक्कीच या जीवनामध्ये तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊनच तुला दिसणार. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी शब्दांचा फरक हा आपल्या आयुष्यामध्ये एवढा पडतो ना, जो फरक आपण विचार सुद्धा करू शकत नाही. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा एवढी ताकद आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये तुला हवं तसं करून देतील. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सकारात्मक विचार आणि सकारात्मक कृत्य कायम तुझ्या मनामध्ये ठेव. या जीवनामध्ये जर चांगली गोष्ट तुला पाहिजे असेल तर त्या गोष्टीमध्ये 100% स्वामी तुझी साथ देणार. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती आज चांगला आहे, जो व्यक्ती सगळ्यांचा विचार करतो, आज त्याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, पण आज जो व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करतो, आज जो व्यक्ती वाईट मार्गाचा वापर करून आपल्या जीवनामध्ये आनंदी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, चांगल्या लोकांची देव नक्कीच साथ सुद्धा देतो, पण वाईट लोकांना खूप काही मिळतं पण त्यांना कधी स्वामींची साथ मिळत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द आणखीन बरंच काही तुला समजावून, आणखीन बरंच काही तुला शिकावून जाणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला भाग्यशाली ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. स्वतःचे कर्म आणि स्वतःचे कृत्यावरती लक्ष ठेवा, स्वामी शब्दांवरती लक्ष ठेवा. आज फक्त लक्षपूर्वक ऐकून बघ. या जीवनामधील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे, अत्यंत महत्त्वाचे टप्पे तुला आज समजून जाणार आहे. पण नक्कीच त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? माणसाच्या जीवनासाठी माणुसकी महत्त्वाची आहे, माणसाच्या भविष्यासाठी कर्म महत्त्वाचे आहेत. आणि नक्कीच माणसाचे स्वरूप असे आहे की एखादा माणूस एखाद्या माणसाच्या कामाला येईल, पण सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती पाहून अंगावरती काटा येतो. कारण की एक महत्त्वाची घटना आणि एक महत्त्वाची सत्य बाबी तुला सांगणार आहे, चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. ती म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, पण आज त्या लोकांचा विचार कोण करणार ज्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये काही करायची इच्छा असून सुद्धा काही करता येत नाही. कारण की वेळ परिस्थितीच तेवढी वाईट आहे. ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी अनाथ आहेत, अपंग आहेत, काही लोकांना बघता येत नाही, काही लोकांना चालता येत नाही, काही लोकांना फिरता येत नाही. आणि ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडलेलं असतं, मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, छोट्या छोट्या आदिवासीवाडी ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतात. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज त्या लोकांचा विचार करणारा कोण आहे, आज त्या लोकांचा विचार करणारा कोण आहे. नक्कीच काही अशी मोजकी लोक असतात जी लोक या लोकांना मदत करतात, पण जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला ना तर आज त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी मदत होऊ शकते. सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आज नक्कीच ही मोहीम आहे, जो मुद्दा मी तुम्हाला सांगत आहे. या गोष्टीला मदत करून आज तुम्ही त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद आणू शकता ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये कधी आनंद येण्याचा विचार सुद्धा नाहीये. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, फुल ना फुलाची पाकळी. आज नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून
अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो. या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला ठाकूर मॅडम, त्यानंतर नंदकुमार सर, प्रशांत पाटील आणि नंतर आम्हाला या गोष्टीला कौशल्या परदेशी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांची मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सुद्धा कोणी करत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे कर्म हे त्यांचे भविष्य ठरवतात. या जीवनामध्ये मोहमायेमध्ये अडकलास ना, मोहमायेमध्ये अडकलास ना, तर नक्कीच कर्मांवरती सुद्धा विश्वास ठेव. कारण की या जीवनामध्ये जसा रिकामे हाती आलेला आहेस तसाच रिकामे हाती जाणार आहेस. तू आज काय करतोयस, काय करणार आहेस, या गोष्टींवरती विश्वास ठेव. नक्कीच तुझे आयुष्य बदलणार, नक्कीच तुझे आयुष्य बदलणार. तर सध्याच्या वेळेतील एक कडू परिस्थिती तुम्हाला सांगितली. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करून आपले आयुष्य पुढे ढकलतो, पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांना काही करता सुद्धा येत नाही. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. या गोष्टीला मदत कशी करावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. माणसाचे कर्म जसे असतात त्याला तशीच परतफेड याच जीवनामध्ये मिळते. आपल्याला आपल्या कर्मांची परतफेड याच आयुष्यामध्ये करून जायचं आहे. तर नक्कीच फुल ना फुलाची पाकळी, आज नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तुमच्या समोर हीच एक शेवटची विनंती असेल, खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी महत्त्वाचे काम करू शकता. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. स्वामी विचारांकडे वळूया. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कडवं हे स्वामींचं तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार. तुमचं कर्म योग्य असेल तर यश नक्कीच मिळेल, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. पण त्यासोबत शांत मन हे सर्व समस्यांचे समाधान आहे. आणि नक्कीच स्वामींचे विचार हे प्रत्येक समस्यांचे उत्तर आहेत. आज तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणार, आज तुला तुझ्या प्रत्येक संकटाचे उत्तर मिळणार. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये काहीच असं नाही जी गोष्ट तुझी साथ सोडणार नाही. प्रत्येक गोष्टीचा एक अंत असतो, प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो आणि प्रत्येक गोष्टीचा वेळ हे निश्चित आहे. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्या हितासाठी, ज्या गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी. तर त्या काही गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या आहेत, त्या गोष्टी आपल्याला काही ना काहीतरी शिकवण्यासाठी, काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी आपल्याला अनुभव देण्यासाठी. बऱ्याच गोष्टींमध्ये बरेच काही गोष्टी लपलेल्या असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू चांगला आहेस, तुझं मन चांगलं आहे, पण तुझ्यासोबत वाईट होतं. याचा अर्थ असं नाही की तुझे कर्म वाईट आहेत. याचा अर्थ असा आहे की एक वेळ आहे, जी वेळ ठराविक वेळ निश्चित आहे. ती वेळ तुझी परीक्षा घेत आहे. स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये येणारा वेळ हा तुझाच असणार आहे. कारण की दुःख आल्यानंतरच आयुष्यामध्ये सुख येतात. आनंद हा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये येणार. तू विश्वास ठेव स्वामींवरती. आज जीवनामध्ये जे काही लोक खोटेपणा करून, एखाद्याला लुबाडून किंवा एखाद्याच्या मनावरती वार करून किंवा एखाद्याला दुखवून आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत ना, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, परतफेड ही सर्वांना करावी लागणार. आज जो आपल्या आयुष्यामध्ये दुःख सहन करत आहे त्याला नक्कीच त्या दुःख सहन करण्याच्या बदले सुद्धा काही ना काहीतरी मिळणार. आणि आज जो आपल्या आयुष्यामध्ये खोटेपणा करून आनंदी आहे त्या माणसाला त्या गोष्टीची परतफेड सुद्धा करावी लागणार. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टीचा अनुभव आजपर्यंत प्रत्येक माणसाने घेतलेला आहे, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्येच आपण जे काही केलेलं आहे ते सर्व काही फेडून जावं लागतं. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आजपर्यंत कुठे ना कुठेतरी चुकला असशील, पण नक्कीच आता तू इतरांचा चांगला विचार करत असशील आणि प्रत्येकाचा चांगला विचार करत असशील.
कर्म चांगले ठेवत असशील तर नक्कीच तुझे भविष्य बदलणार. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळेवरती आपली चुकी आपण समजून घेतली पाहिजे. प्रत्येक चुकी आपण आपली स्वीकारली पाहिजे या जीवनामध्ये. जर वाईट वेळ आपण स्वीकारू शकतो तर नक्कीच चांगली वेळ आपल्या पुढे येण्याची संधी जास्त मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर वाईट वेळ आणि संकटाचा काळ आपण स्वीकारू शकतो तर चांगली वेळ नक्कीच आपल्याकडे सुरळीतपणे येणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये आज बऱ्याच स्वामी भक्तांना हाच प्रश्न पडतो की स्वामी मी वाईट काय केलंय, स्वामी मी वाईट काय केलं. आज मी प्रत्येकाचं चांगलं बघितलं, माझ्या जवळच्या लोकांचं चांगलं बघितलं, मी स्वतःचा विचार नाही केला, त्या लोकांचा विचार केला. स्वतःच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी यशस्वी होण्यासाठी वारंवार प्रयत्न केले, वारंवार मेहनत केली आणि नक्कीच ती आई असो वा वडील असो, आज प्रत्येकाचा चांगला विचार केला. पण माझ्या जीवनामध्ये का आज दुःख आहे, तर ते दुःख नाही, तुला आलेले या आयुष्याचे अनमोल अनुभव आहेत आणि ते अनुभव तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार. ते अनुभव तुला काही ना काहीतरी सांगून जाणार की हे जीवन कसं आहे. हे जीवन साधं सोपं नाहीये. पण नक्कीच या जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर स्वामीच्या भक्ती मार्गामध्ये मग्न राहा, स्वामींच्या शब्दांमध्ये, स्वामींच्या विचारांमध्ये मग्न राहा. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार बरं का, तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार बरं का. अंधार कितीही मोठा असला तरी दिवा लावला की प्रकाश पसरतो. याचा अर्थ असा आहे की तुझ्या मनामध्ये कितीही वाईट विचार आले, पण जर नक्कीच ते विचार जर तू कृत्यात उतरवत नसशील तर नक्कीच या जीवनामध्ये तुझ्याकडून काही वाईट गोष्टी घडत नाही. पण जर चांगले विचार हळूहळू ऐकण्याची सुरुवात केलीस ना तर नक्कीच तुझं मन सुद्धा बदलून जाईल, तुझं नक्कीच कृत्य सुद्धा बदलून जाईल. असं नाहीये की माणसाच्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाही, पण त्या विचारांची अंमलबजावणी करणे हे आपल्या मनावरती आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, विचार प्रत्येक प्रकारचे तुझ्या मनामध्ये येणार, कारण की देव तुझी परीक्षा घेत असतो की नक्की तू काय करतोयस, की नक्की तू काय करतोयस. फक्त तुमची इच्छा शक्तीच तुमचं खरं बळ आहे. तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय करणार आहात, या प्रत्येक गोष्टी तुझ्यावरती अवलंबून आहेत. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एवढेच नव्हे, आता फक्त ही सुरुवात आहे. नक्कीच तुझ्या प्रत्येक संकटाचा आणि तुला तुझ्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक अनुभवाचा उल्लेख येणाऱ्या काही वेळामध्ये मिळणार आहे. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. तर जेव्हा जेव्हा प्रत्येक माणसाने स्वामींचा संदेश ऐकलेला आहे, स्वामींचे शब्द ऐकलेले आहेत, त्यांच्या मनात नुसते चांगले विचारच आले नाहीत तर चांगले कृत्य सुद्धा घडलेले आहेत. जेव्हा चांगले विचार, चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडतील, त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात आणि त्या गोष्टी कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या कृत्यातून बाहेर निघतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. चांगले ऐकाल, चांगले घडेल, चांगले शब्द आहेत, चांगल्या शिकवणी आहेत, चांगले विचार आहेत, म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, किंवा बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या असतात, बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, तर बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपल्याला अनुभवायच्या असतात. गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जी गोष्ट आपण ऐकलेली असते ती गोष्ट वारंवार ऐकली तर त्या गोष्टीची सवय लागते. आणि हे स्वामी संदेश आहेत, स्वामी विचार आहेत, स्वामींचे शब्द आहेत. वारंवार नक्कीच ऐक आणि आजचा हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला समजून जातील आणि त्या गोष्टी तुला भाग्यशाली आणि भाग्यवंत ठरवतील. जेव्हा प्रत्येक माणसाने स्वामींवरती विश्वास ठेवला तेव्हा प्रत्येक माणूस हा नशीबवान ठरला. पण बरीच लोक अशी असतात जे स्वामींची बऱ्याच वेळापासून भक्ती करत आहेत, स्वामींचे बऱ्याच वेळापासून नाव घेत आहेत, पण आज त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये वाईट वेळ येते. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, हे माणसाचं आयुष्य आहे, हे माणसाचं आयुष्य एक मोहमाया आहे. या सर्व आयुष्यामध्ये आपल्याला काहीच मिळण्यासारखं नाही आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये काही कमवायचं असेल, या जीवनामध्ये काही करायचं असेल तर फक्त एकच मार्ग तुझ्या समोर निघून येईल, ते म्हणजे परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराचे नाव जप. नुसतं फक्त एवढेच कर बघ, नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. फक्त स्वतःच्या
मनावरती विश्वास ठेव, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेव आणि परमेश्वराची भक्ती सातत्याने करत राहा. येणाऱ्या काही वेळातच तुझे आयुष्य पूर्णतः बदलून जाईल आणि चांगल्या मार्गावरती जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. हेच स्वामींचे विचार, हेच स्वामींचे शब्द आपल्याला आपले मन हलके करून टाकले, आपल्याला आपल्या मनात चांगले विचार भरते. नेहमी लक्षात ठेव, या जीवनामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेवच मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या या जीवनामध्ये परमेश्वराचं नाव जप करा, परमेश्वराची भक्ती करा, स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवा. बाकी सर्व काही या दुनियेमध्ये मोहमाया आहे. तुम्ही जसे आला आहात जन्माला, तुम्हाला तसंच जायचं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. या दुनियेमधून, या पृथ्वीवरून तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्वामींचे विचार आहेत, स्वामींचे शब्द आहेत, स्वामींच्या शिकवणी आहेत. शेवटपर्यंत ऐकून घे, नक्कीच भाग्यशाली ठरशील. तेव्हा आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट वेळ असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट काळ असेल, त्या वाईट वेळेला संघर्ष दे, त्या वाईट वेळेच्या सामोरे उभा राहा. त्या वाईट वेळेला म्हण, माझ्यासोबत माझा परमेश्वर उभा आहे, मी कोणाला घाबरणार नाही. व माझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःख संकट येऊ दे, मी माझ्या प्रयत्नांनी, मी माझ्या कष्टाने त्या दुःखद वेळेला, त्या दुःखद काळाला सुद्धा या आयुष्यामधून, माझ्या जीवनामधून हकलावून लावील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने चांगली वेळ असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने, तुझ्या कष्टाने, तुझ्या मेहनतीने चांगली वेळ असेल. त्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस, त्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस. कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. कारण की चांगल्या वेळेमध्ये जो अहंकार करतो ना, आपल्या आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी घडल्या, आपल्या आयुष्यामध्ये सुख आलं, आनंद आलं, धन दौलत पैसा आला, तर त्या गोष्टीचा अहंकार, त्या गोष्टीचा अहंकार हा माणसाला नष्ट करून टाकतो. माणसाचा दुश्मन आहे हा अहंकार, माणसाचा दुश्मन आहे हा स्वार्थ. जर तू स्वार्थीपणा केलास, जर तू अहंकारपणा केलास, तर या कलियुगामध्ये तुझी बर्बादी ही जवळ आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अहंकारामध्ये खूप मोठी मोठी माणसं बुडालेली आहेत, अहंकारामध्ये खूप मोठे मोठे व्यक्ती बुडालेले आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये जर आज काही पण झालं, तुझ्या आयुष्यामध्ये जर आज काही पण झालं, आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आलं, आनंद आलं, तर त्या सुखामध्ये, आनंदामध्ये इतर लोकांना सुद्धा सामील कर. पण त्या गोष्टीचा अहंकार कधी करू नकोस. कारण की जर तू त्या आनंदाचा पुरेपूर वापर चांगल्या गोष्टीसाठी करत असशील, तर ते आनंद आणि ते सुख तुझ्या आयुष्यातून कधीच दूर जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तुझ्या बोलण्याची पद्धत नीट ठेव. कायम माणसाच्या बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि अनुभव स्वामींच्या शब्दांनी तुला जो अनुभव येणार आहे, तो अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. तो अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरेच अनुभव येत असतात. काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चुकीची असतात, तर काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चांगली ठरतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणाच्याही चुका मोजत बसू नकोस, कोणाच्याही चुका मोजत बसू नकोस. आयुष्यात त्याला त्याच्या चुकांची शिक्षा स्वतः स्वामी देतील. तू फक्त चांगले कर्म करायचा विचार कर, तू फक्त चांगले विचार करण्याचा विचार कर. कारण की तुझी विचार करण्याची पद्धत हेच तुझे आयुष्य बदलणार आहे, हेच तुझे आयुष्य बदलणार आहे. तुझे दृष्टिकोन हेच तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणणार आहेत. तुझे दृष्टिकोन हेच तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणणार आहेत. आज खूप सारं काहीतरी चांगलं करतोयस, आज बऱ्याच लोकांचे चांगले विचार करतोस, स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक मार्गाने आयुष्यामध्ये कष्ट करून पैसा, धन, दौलत कमवत आहेस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही, पण साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधी देत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चांगल्या मार्गाने खूप सारी मेहनत केल्यानंतरच यश प्राप्त होतं. पण आज बरीच लोक अशी आहेत जी वाईट मार्गाचा वापर करतात आणि झटक्यात पटक्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा पैसा, धन, दौलत कमवतात.
कमवतात, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो, धन दौलत पैसा ते त्यांच्याकडे काहीच वेळेसाठी आहे आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर त्यांची कधी साथ देणार नाही. आपला ईश्वर त्यांची कधी साथ देणार नाही. आज कष्टाच्या मार्गाने कमव, आज मेहनतीच्या मार्गाने कमव, भले त्या गोष्टीला 2 महिने लागो, भले त्या गोष्टीला 2 वर्ष लागो, भले त्या गोष्टीला 20 वर्ष लागो, पण येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये 100% तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येणार, तुझ्या आयुष्यामध्ये सुख हे येणारच येणार. आणि जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना, आणि जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना, तेव्हा जुना चुका पुन्हा करू नको, तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका. कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते आणि स्वतः स्वामी भक्तांना दुसरी संधी ही मिळतेच मिळते. कारण की परमेश्वर हा वारंवार परीक्षा घेत असतो. आपले स्वामी हे वारंवार परीक्षा घेत असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींनी माणसाच्या मार्गदर्शनासाठी स्वामींचे विचार आणलेले आहेत, स्वामींचे शब्द आणलेले आहेत आणि ते स्वामींचे शब्द आज खूप अनमोल ठरलेले आहेत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये. कारण की आज बऱ्याच लोकांनी स्वामींचे विचार ऐकले, आज बऱ्याच लोकांनी स्वामींचे शब्द ऐकले आणि आज त्यांचे आयुष्य पूर्णतः बदललेले आहे. आज त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख नाहीये, आज त्यांच्याच आयुष्यामध्ये कोणत्याच प्रकारचे संकट नाही आहेत. कारण की त्यांनी स्वामींचे विचार मनापासून ऐकले आणि रोज ऐकल्यामुळे, रोज स्वामींचे विचार ऐकल्यामुळे त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कृत्यामधून बाहेर निघतात आणि त्या कृत्य आणि ते कृत्य आपले आयुष्य ठरवतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण हे निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे. वेळेची किंमत कर. आज स्वामींसाठी स्वतः तू थोडंसं वेळ काढ. स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलतील, स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलतील. आज चुकून ही स्वामींचे संदेश, स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. येत्या फक्त 10 मिनिटात, येत्या फक्त 10 ते 15 मिनिटात ते विचार ऐकणार आहेस, जे विचार तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल आणू शकतात. तू फक्त लक्षपूर्वक ऐक, तू फक्त लक्षपूर्वक ऐक. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, काहून माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार.
येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते, एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बोलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ जे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल
ज्या ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्यासोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, एक बाई आहे जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही, त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा, पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे, तुम्हाला हात पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तर समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी माझा देव आहे. तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल.
ईश्वराने प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात लक्षात ठेव. स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील. तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे. तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे. तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव. पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर. कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाही आहेत, हेच महत्त्वाचे मुद्दे नाही आहेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे. त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्यासोबत काय घडणार आहे या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे. कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची भीक मागण्याची वेळ येणार नाही. कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक. स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या हितासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचं परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी छल कपट बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, तू फक्त शेवटपर्यंत ऐक. कारण की याच गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा. स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल. तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे, हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो, तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार. पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत, हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे, या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील, प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे, तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे.
नक्कीच तुझे विचार, तुझे कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा, की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझं आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो, त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा, पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही, आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही, ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे. परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत, की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते, कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत, आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत, आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल, आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस, पहिले त्या मार्गाचा विचार कर, हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोहोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन
या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दान धर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात.
एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का. जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर
या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका, कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली, त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे, किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका, कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खर तर या जीवनाचे
मुख्य या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तर आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलाला दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला चालू होणार आहे तर नक्कीच इथून 5 ते 10 मिनिटं ऐकून बघ. कारण की त्या 10 मिनिटांमध्येच तुला महत्त्वाचे विचार समजतील आणि नक्कीच शेवटपर्यंत ऐकून घेशील, माझी अशी अपेक्षा आहे. कारण की खरा स्वामी भक्त असशील तर नक्कीच स्वामींच्या विचारांमध्ये तू मग्न राहशील. नक्कीच स्वामींचे विचार लक्षपूर्वक ऐकशील. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते. हे जीवन आहे, जे आपले मानवी आयुष्य आहे ते आपल्या हातात आहे. आपल्याला जे काही घडवायचं आहे, ते सर्व काही आपल्या हातात आहे. आपल्याला जे काही घडवून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्या हातात आहे. कारण की सर्वप्रथम तुला तुझे आयुष्य चांगले पाहिजे असतील, तुला तुझे भविष्य चांगले पाहिजे असतील, तुला तुझ्या जीवनामध्ये दुःख संकट नको, तुला तुझ्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद पाहिजे तर नेहमी चांगले कर्म कर, चांगले विचार कर, चांगले कृत्य कर. आणि नक्कीच तुझे चांगले कृत्य, चांगले कर्म, चांगले विचार तुझे आयुष्य चांगले घडवणार. प्रत्येक इच्छा तुला तुझी पूर्ण करायची आहे तर त्या इच्छेसाठी जिद्द ठेव. जर जिद्द असेल तुझ्या
तुझ्या मनात, जर जिद्द असेल तुझ्या मनात, तर नक्कीच कोणतीच गोष्ट तुला अडू शकणार नाही. ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी, ती इच्छा प्राप्त करण्यासाठी आणि नक्कीच प्रत्येक इच्छा पूर्ण करून घ्यायचीच असेल तर वारंवार प्रयत्न करणं सोडू नकोस. कारण की अपयश या शब्दामध्येच लपलेला शब्द आहे, तो म्हणजे यश. अपयशाची नंतर लागणारी पायरी ती म्हणजे यशाची. लगेच आणि आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जर आपल्या बोलण्यासारखी झाली असती, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जर तुझ्या बोलण्यासारखी झाली असती, तू आज स्वामींकडून काहीतरी मागितलेस, दुसऱ्या दिवशी तुला ते मिळालं असतं, तर नक्कीच परमेश्वराचं अस्तित्व नसतं, नक्कीच आनंदाचं अस्तित्व नसतं, नक्कीच सुखाचं अस्तित्व नसतं, दुःखाचं अस्तित्व नसतं आणि त्या मानवी जीवनाला काहीच किंमत राहिलेली नसती. जर प्रत्येक इच्छा तुझ्या मनासारख्या व्हाव्या लागल्या तर नक्कीच तुला कुठेच आयुष्यामध्ये अडचण येणार नाही. आणि जर आयुष्यामध्ये अडचणीच नाही तरी हे जीवनच उपयोगी नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, की या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तू तुझी इच्छा मांड, तू प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी अपेक्षा ठेव. पण ती इच्छा मांडतोयस, त्या अपेक्षा ठेवतोयस, त्या अपेक्षेसाठी, त्या इच्छेसाठी प्रयत्न करतोयस का, ह्याचा विचार कर. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करत असतो त्याला कुठे ना कुठेतरी यश हे प्राप्त होतच होतो. आणि जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करत असतो त्याला कधी आयुष्यामध्ये रडण्याची वेळ स्वतः स्वामी आणत नाही. म्हणजे याचा अर्थ एकच आहे की सर्व जीवन तुझ्या हातात आहे, तुला फक्त तुझ्या वेळेवरती विश्वास ठेवायचा आहे, स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या जिद्दीवरती, स्वतःच्या मेहनतीवरती आणि नक्कीच आपल्या परमेश्वरावरती, नक्कीच आपल्या देवावरती. या गोष्टींवर विश्वास ठेव. कोणाचीच गरज तुला लागणार नाही अशी वेळ तुझ्यावरती आण. कारण की नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या सोबत असतो पण मनापासून आपल्या सोबत नसतो. कारण की जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येईल तेव्हा ती आपली जवळची लोक सुद्धा पळून जातील. कलियुगाचं हेच मोठं सत्य आहे जे परमेश्वराने अगोदर सांगितलं की कलियुगामध्ये प्रत्येक माणूस हा माणसाचाच रक्त पिणार आणि नक्कीच प्रत्येक माणूस हा माणसाचाच पाय खेचणार आणि याच गोष्टीमध्ये मानवाचे आयुष्य जाणार आहे. तर या गोष्टींना दुर्लक्ष कर. आज नक्कीच तुझ्या समाजापासून दूर राहा. तुझा समाज काय बोलते, तुझी जवळची लोक काय बोलतात, तुझी 4 लोक काय बोलतात, या गोष्टींवरती लक्ष ठेवू नकोस. कारण की तू तुझ्या आयुष्यामध्ये नीट आहेस ना, तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगला आहेस ना, सत्याच्या मार्गावरती आहेस ना, तर या गोष्टी परमेश्वर पाहतोय, या गोष्टी परमेश्वर बघतोय. तर एवढीच गोष्ट कायम लक्षात ठेव की मला परमेश्वर बघतोय, मी माझे कृत्य बघतोय, मी माझे कर्म बघतोय, माझं सर्व काही चांगलं आहे. परमेश्वर सर्व काही चांगलं करणार. आज तुझ्याबद्दल कोणी कितीही वाईट बोलू दे, तू त्यांच्या नादी लागू नको, तू त्याच्या तोंडी लागू नको. त्यांना हो हो मध्ये हो बोल आणि नक्कीच तुझ्या जीवनामध्ये बघ प्रत्येक गोष्ट तुझ्या म्हणण्यासारखी होईल. कारण की माणूस तेव्हाच यशस्वी झालेला आहे जेव्हा माणसाने दुसऱ्या माणसाला दुर्लक्ष केलेले आहे, वाईट माणसांना दुर्लक्ष केलेले आहे. वाईट माणूस जर तुझ्या समोर येत असेल, तुझ्या वाईट बघणारे जर तुझ्या समोर येत असतील तर त्यांना दुर्लक्ष कर, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि हीच गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये तुला आणायची आहे. याच गोष्टीमध्ये एक महत्त्वाचा अर्थ लपलेला आहे, ते म्हणजे वाईट दुःख आले, त्यानंतर संकट आले तर त्या संकटांना, त्या दुःखांना दुर्लक्ष करायचं आहे. त्या संकटांना, त्या दुःखांना मोठेपणा द्यायचं नाही की हे संकट, हे दुःख मला आज दुखावत आहेत, हे संकट, हे दुःख आज मला माझ्या आयुष्यामध्ये अडवत आहेत. तर या गोष्टींमुळे तुझे दुःख आणि संकटच वाढतील. दुःख संकटे आली ना तर त्या दुःख संकटांना म्हणायचं तुझ्यापेक्षा मोठा माझा देव आहे आणि त्या देवानेच तुला पाठवलेला आणि तेच तुला परत पाठवतील. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख संकट ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असतात, पण प्रत्येक माणूस जर खचून गेला तर या जीवनाचे अर्थच राहणार नाही. तर दुःख संकट कितीही सुद्धा येऊ दे तर नक्कीच त्या गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद ठेव. कधीच त्या गोष्टीमुळे खचून जाऊ नको. तर स्वामींचे विचार तुला कायम भाग्यवंत ठरवतील, स्वामींचे विचार तुला कायम यशस्वी ठरवतील. फक्त स्वामींचे विचार, स्वामींचे संदेश हे दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश इथपर्यंत ऐकलेला आहेस, पण इथून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्ष करू नकोस. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण 5व्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची
ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील. ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील, स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओज हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओज हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याच्या वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोज मुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या, म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आतापासून काही ना काहीतरी चांगलं करावे लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत.
कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते, ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात.